दुःख हर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पुरवी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर ओटीचेंदुराची कंठी गळते माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण गुण वेणू पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दासरामाचा वाटवा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही चारै समले परंतु न बोलवे काही विवाद पडिता पडले प्रवाही ते तू भक्ता लागे पावसलवलाही जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निदाशा द्वेषापासून सोडी भवपाशा अंबे तुझ वाचून पडपुर विलाशा नरहर तल्लीन झाला पद पंकज देशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय श्रीमद् गुरुवर स्वामिन परमात्मन हंसा वासुदेवानंद सरस्वती वासुदेवानंद सरस्वती आरती कदहंसा जय श्रीमद् गुरुवर स्वामिन परमात्मन हंसा सोहं हंसा पक्षाभ्यासं चरति आकाशे वासस्ते खलु लोके सस्ते वासस्ते खलु लोके सस्ते क्रीडा तव मानसे जय श्रीमद् गुरुवर स्वामिन परमात्मन हंसा वासुदेवानंद सरस्वती वासुदेवानंद सरस्वती आरती कदहंसा जय श्रीमद् गुरुवर स्वामिन परमात्मन हंसा मुक्ताहारो ब्रह्मवाहको वैराटूपधर भक्तराजरुधवाञ्छतमोरुत भक्तराजरुधवाञ्छतमोरुत श्रीगुरुमाञ्चर जय श्रीमद् गुरुवर स्वामिन परमात्मन हंसा वासुदेवानंद सरस्वती वासुदेव
परमात्मनः हंसाः वासुदेवानन्द सरस्वती वासुदेवानन्द सरस्वती आरती तदहंसा जय जय श्रीमद् गुरुवर स्वामिन परमात्मन हंसा एवं सति खलु बालस्तेवं रसिता कामाद्यै मातस्वरया चोद्धर कृपया मातस्वरया चोद्धर कृपया प्रेषित शान्ताभै जय जय श्रीमद् गुरुवर स्वामिन परमात्मन हंसा वासुदेवानन्द सरस्वती वासुदेवानन्द सरस्वती आरती तदहंसा जय जय श्रीमद् गुरुवर स्वामिन परमात्मन हंसा दासस्ते नरसिंह सरस्वती व्याते श्रीचरणम् भक्ति श्रद्धे वासस्ते हृदि भक्ति श्रद्धे वासस्ते हृदि सततं मे शरणम् जय जय श्रीमद् गुरुवर स्वामिन परमात्मन हंसा वासुदेवानन्द सरस्वती वासुदेवानन्द सरस्वती आरती तदहंसा जय जय श्रीमद् गुरुवर स्वामिन परमात्मन हंसा आरती भाऊराया माझ्या सद्गुरुवरया शरण मी आलो पायी माझा स्वीकार व्हावा स्वीकार व्हावा आरती भाऊराया वासुदेवानंद स्वामी अवतरले आवनी ऐसा भाव दाटे मनी तव नमिता चरणी आरती भाऊराया जैने दुःखे पळविली मने जुळविली व्याधिग्रस्त सुखविले भजनी भक्त लागिले अभक्त लागिले आरती भाऊराया भक्ती उपासना ज्ञान हित तुमची शिकवण कया योग्य जावे तरुण भव आनंदे भरून आरती भाऊराया अष्टवावदाने होती तव पाहता मूर्ती अंतरात वळे उठती अंती रोमांच उठती आरती भाऊराया आदि नाही अंत ऐसे ब्रह्म तू सत्य निर्गुण तुझी भक्त पाहती सगुण दत्त आरती भाऊराया माझ्या सद्गुरुवरया शरण मी आलो पायी माझा स्वीकार व्हावा आरती भाऊराया शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमविनाथा तू
केवळ माता जनिता सर्वथा तू हित करता तू आप्त स्वजन भ्राता सर्वथा तुझी त्राता भय करता तू भय हरता क्षण धरिता तू परिपाता तुझ वाचून न जीवाता तू आता आश्रय दत्ता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता समवियाता अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडा जरी श्रियताता तरी आम्ही गाऊनी गाता तव चरणी नमो माता तू तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू धावा सोडविता दुसरा तेव्हा कोण दत्ता मात्राता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता समवियाता तू नटसा होऊन कोपी दंडिताही आम्ही पापी पुनरपि तुक तथापि आम्हावरी नच संतापि गच्छता सलनं पापी असे मानून नच हो कोपी निज कृपालेशा होपी आम्हावरी तू भगवंता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता समवियाता तव पदरी रसता त्राता अडमाही पाऊल पडता सांभाळून मार्गावरता आणिता न तुझा त्राता निज विरुद्धा आणून चित्ता तू पतित पावन दत्ता वळे आता आम्हा भरता करुणा घन तू गुरुनाथा शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता समवियाता सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे गजदार तव पदही रडकुबसार संसाराची भार परिहरिसी करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो आम्हा अधलेशन भादो वासुदेव प्रार्थित दत्ता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता समवियाता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरुदत्ता चोरे द्विजासी मारिता मनते कळवळलेते कळवळो आता श्री गुरुदत्ता पोट शूराने विजकड पडता कळवळलेते कळवळो आता श्री गुरुदत्ता दिगसूत मरता वळले ते मन होती उदासीन न वळे आता श्री गुरुदत्ता सती सती मरता काकुळासी येता वळले ते मन न वळे की आता
श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळतो प्रेम आरती ब्रह्मा विष्णु शंकराचा असे अवतार श्री गुरूंचा कराया उद्धार जगाचा जाहला बाळ अत्रि ऋषींचा हरिला वेश असे यतीचा मस्तकी मुकुट शोभे जटीचा कंठे रुद्राक्ष माळ धरुनी हातामध्ये आयुध बहुध भरुनी देणे भक्तांचे क्लेश हरुनी त्यासी करुणी नमन अघशमन होईल रिपुत मन गमन असे त्रैलोक्यावरती ओवाळतो प्रेम आरती श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळतो प्रेम आरती गाणगापुरी वस्ती ज्यांची प्रीती अवदुंबर छायेसी भीमा अमर संगमाची भक्ती असे बहुत सुशिष्यांची वाट दावुनिया योगाची ठेव देत असे निज मुक्तीची काशी क्षेत्री स्नान करीतो करवीर भिक्षेला जातो माहुरी निद्रेला वरितो करतरित छाटी झरझरित नेत्र गरगरित शोभतो त्रिशूळ धरा हाती ओवाळतो प्रेम आरती श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळतो प्रेम आरती अवधूत स्वामी सुखानंदा ओवाळतो सौख्य कंदा दारी दास रुदन कंदा सोडवी विषय मोह चंदा आलो शरण अत्रिनंदा गावी सद्गुरु ब्रह्मानंदा सुखवी 84चा फेरा घालती षडरी कुमज घेरा गांजिती पुत्र पौत्र दारा वदवी भजन मुखी तव पूजन करीतसे सुजन जयांचे बलवंतावरती ओवाळतो प्रेम आरती श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळतो प्रेम आरती
पुष्पांजलि तुला अर्पितो दत्त गुरु सदया तव पदी वंदन करण्या स्फूर्ती यावी या हृदया तुलसी बेल आणि फुले सुवासिक नाना विधमाला अर्पित सो बहु प्रेम भरे आम्ही श्री प्रभु चरणाला किंचित सेवा भजन पूजन हे घडले या चरणी गोड करुणी घ्या प्रेमे आमुची भक्तांची करणी दीन दयाळा भक्त वत्सला श्री गुरु यतिराया पुष्पयुक्त अक्षता अर्पितो प्रेमे तव पाया साधु संत ऋषि देवादिक हे नमिति तव पायी धन्य मानिती ते पूजाला संशय मुळी नाही अत्रि ऋषी अनसुया सुता तू अवतरला करिया उद्धरण्याला भक्त जनाला हरुणी पाप भया दीन दयाळा आम्ही लेकरे शरण तुला आलो भक्ती प्रेमे पुष्पांजली वाण्याला सजलो दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तगामी समावतु दीनबन्धु कृपासिन्धु सर्वकारणकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तगामी समावतु शरणागत दीनार्थ परित्राणपरायणं नारायणं विभुं वन्दे स्मर्तगामी समावतु सर्वानर्थहरं देवं सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तगामी समावतु शोषणं पापकङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसा भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तगामी समावतु सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणं तापप्रशमनं वन्दे स्मर्तगामी समावतु ब्रह्मण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनम् आपदुद्धरणं वन्दे स्मर्तगामी समावतु जन्मसंसारबन्धघ्नं स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तगामी समावतु जयलाभयशक्ताम धातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येमं प्रकटे सत्कृती भवेत् इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितं श्री दत्तात्रेयं स्तोत्रं सम्पूर्णम् दिगम्बरं भस्मं
विलेपिताङ्गं बुधात्मकं मुक्तिकरं प्रसन्नं निर्मानसं श्यामतनुं भजेऽहं दत्तात्रेयं ब्रह्मसमाधिस्थम् गुरुराया 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 छत्रकृपे से धरी बालका मिळू दे तव सावली सुख दुःखाच्या मार्गावरती क्षणाक्षणाला षडई उछळती अर्थतयातील अनर्थतेचा तूच मला जाणवी बालका मिळू दे तव सावली चालून चालून थकले पाऊल मनशांतीची येईन चाऊल शरण तुला मी विनम्र व्हावे तूच आता माऊली बालका मिळू दे तव सावली तव चरणांचे घडता दर्शन कृतार्थ वाटे सारे जीवन अद्वैताचे धागे जुळती भक्तीच्या सागरी बालका मिळू दे तव सावली गुरुराया 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 छत्रकृपे से धरी बालका मिळू दे तव सावली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह हे दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह हे दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह हे दत्त योगेश्वर
नारसिंह हे दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्रीवल्लभ 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 नारसिंह श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा भक्तवत्सल भक्ता राजा श्री सद्गुरुराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव
दत्त करुणासागर पतित पावन दीनोद्धारक राजाधिराज श्री सद्गुरुराज आनंद योगेश्वर नीलकंठ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे। अबद्ध सुबद्ध गुण वर्णियले तुझे, न कळेची टाळ वीणा वाजला कैसा, गुरु हा वाजला कैसा। अस्थाव्यस्थ पडे नाद केला बल तैसा, अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे। अबद्ध सुबद्ध गुण वर्णियले तुझे, नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, गुरु हा कंठ सुस्वर। झाला नाही बरावाचे वर्ण उच्चार, अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे। अबद्ध सुबद्ध गुण वर्णियले तुझे, निरंजन म्हणे गुण वेळे वाकुडे, वर्णिले वेळे वाकुडे। गुण दोष न लावावा सेवकाकडे, अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे। अबद्ध सुबद्ध गुण वर्णियले तुझे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नर्मदे हर हर, नर्मदे हर हर।
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आपल्या सर्वांचे सद्गुरू गुरुवर्य भाऊ महाराज करंदीकर, ज्यांनी आपल्याला थोरले स्वामी महाराजांची सेवा ही कशी करायची, त्यांची भक्ती कशी करायची, आणि त्यांच्यामुळेच आज आपण या ओम सद्गुरू प्रतिष्ठानवर आपण दर गुरुवारी आणि शनिवारी थोरले स्वामी महाराजांची आपण आरती इथे करत असतो। सध्याच्या या महामारीच्या काळामुळे सर्व शासनाचे नियम पाळून इथे ही आरती आपण करीत असतो, आणि या फेसबुक आणि या यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्व भक्तांपर्यंत ही आरती पोचवण्याचा एक प्रयत्न आपण इथे करीत असतो, जेणेकरून ओम सद्गुरू प्रतिष्ठानच्या भक्तांना आणि इतरही थोरले स्वामी महाराजांच्या भक्तांना या आरतीचा आनंद अनुभवता यावा, म्हणूनच आपण या फेसबुक आणि या यूट्यूबच्या माध्यमातून आपण ह्या आरतीचं थेट प्रक्षेपण आपण करीत असतो। सद्गुरू भाऊ महाराजांचे विचार हे ओम सद्गुरू प्रतिष्ठानच्या बहुतांश भक्तांना माहिती आहेतच, आणि त्यांनी इथे दर गुरुवार आणि शनिवार अनेक प्रवचन केली, आणि ह्या प्रवचनांमधून त्यांनी अनेक विषय इथे सर्व भक्तांना समजावून सांगण्याचा एक प्रयत्न नक्कीच केला। आणि हे करत असताना थोरले स्वामी महाराज यांनी कशा प्रकारे या दत्त संप्रदायाचं कार्य केलं आणि दत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार कोणत्या स्वरूपात केला हे सर्वसामान्य भक्तांना कळावं, म्हणूनच आपल्या गुरुवर्य भाऊ महाराजांनी या स्वामी महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार हा जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी या ओम सद्गुरू प्रतिष्ठान या माध्यमातून त्यांनी केलेला आहे, आणि या ओम सद्गुरू प्रतिष्ठानच्या माध्यमातूनच बोरिवली दौलतनगर इथे थोरले स्वामी महाराजांचं पादुका स्थान आहे व खोपोली येथे जे मूर्ती स्थान आहे, अशी ही दोन स्थानं, या दोन स्थानांची निर्मिती गुरुवर्य भाऊ महाराज करंदीकर यांनी केली, आणि त्यामुळे थोरले स्वामी महाराजांची जी सेवा आहे ती कशा पद्धतीने करायची आणि कशा पद्धतीने केली जावी या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला आपल्या सद्गुरूंनी वेळोवेळी दिलेलीच आहे। मुख्यत्वे करून ओम सद्गुरू प्रतिष्ठान या संस्थेमध्ये जे जे भक्त कार्यरत आहेत त्यांना गुरुवर्य भाऊ महाराज हे काय होते किंवा कसे होते आणि त्यांनी कशा प्रकारचं हे आध्यात्मिक कार्य केलं हे जवळजवळ बहुतांश भक्तांना माहितीच आहे। आणि या ओम सद्गुरू प्रतिष्ठान इथे महाराजांची सेवा ही अनेक स्वरूपात इथे केली जाते, आणि मुख्यत्वे करून त्यांनी नामस्मरण हा एक भक्ती मार्गातला एक प्रकार आहे, आणि तो त्यांनी सर्वसामान्य माणसांपर्यंत रुजवण्याचा प्रयत्न गुरुवर्य भाऊ महाराज करंदीकर यांनी केला।
आणि नामस्मरणाने काय होतं की नामस्मरण केल्याने आपल्या जीवनामध्ये काय काय बदल घडू शकतात, किंवा आपण आपल्या परात्पर गुरूंच्या चरणाशी कसे जाऊ शकतो. आणि त्याला उत्तम माध्यम म्हणजेच नामस्मरण. आणि या नामस्मरणाच्याच माध्यमातून त्याने अनेक भक्तांना या भक्ती मार्गाची गोडी लावली, या नामस्मरणाची गोडी लावली, या नामजपाची गोडी लावली. आणि असे अनेक भक्त इथे या नामस्मरणालाही हजर राहतात. आणि गुरुवर्य भाऊ महाराज करंदीकर यांनी बऱ्याच ठिकाणी जाऊन हे नामस्मरण, महाराजांचं नामस्मरण, महाराजांच्या प्रचार आणि प्रसार कार्याचा एक त्यांनी प्रचार केला की दत्त संप्रदाय म्हणजे काय, दत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार हा स्वामी महाराजांनी कसा केला, आणि त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार गुरुवर्य भाऊ महाराज करंदीकर यांनी केला. आणि ते आपल्या प्रवचनातून नेहमीच सांगायचे की गुरु शिष्य परंपरा ही कशी जपली पाहिजे आणि कशी जपण्याचा प्रयत्न अशा थोर संत पुरुषांनी केलेला आहे. त्या थोरले स्वामी महाराजांनीही आपली गुरु शिष्य परंपरा ही कशी जपावी याबद्दल त्यांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मार्गदर्शन हे केलेलं आहे. साक्षात दत्त प्रभू ज्यांच्याशी बोलायचे, साक्षात त्यांच्या आज्ञेविना त्याने जीवनामध्ये एकही गोष्ट कधी केली नाही. अशा दत्तप्रभूंच्याच आज्ञेने त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, त्यांनी अनेक स्तोत्र लिहिली, त्यांनी अनेक जप लिहिले आणि ते सिद्ध करून या समाजापुढे ठेवलेले आहेत. आणि अख्खं भारतभर फिरून त्यांनी हे समाज कल्याणाचं कार्य या दत्त संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी अतिशय सुरेखपणे केलेलं आहे. आणि त्यांच्याच कार्याचा प्रचार आणि प्रसार आपले गुरुवर्य भाऊ महाराज करंदीकर यांनी या ओम सद्गुरु प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला. की गुरु भक्ती कशी करावी, गुरु शिष्य परंपरा ही कशी जपावी हे त्यांनी आपल्याला वेळोवेळी या प्रवचनांमधून सांगितलेलं आहेच. की ज्याला आपण गुरु मानतो, ज्याला आपण सद्गुरु मानतो, त्यांचे चरण धरल्यावर काय होतं किंवा काय होऊ शकतं, पण एकदा का ते चरण धरले तर ते कधीही आयुष्यात परत कधी सोडायचे नाही. कितीही संकट आली, कितीही तुमच्या जीवनामध्ये अदलाबदल झाली किंवा घोर संकट आली तरीही हे चरण कदापि सोडायचे नाही. आणि तशी मनामध्ये श्रद्धा ही अढळ असली पाहिजे. आपल्या मनातली श्रद्धा कधीही ढळून देता कामा नये. कारण मनुष्य देह कोणताही प्राणी हा जेव्हा जन्म घेतो, जेव्हा जन्मास येतो तेव्हा मृत्यू हा नक्कीच ठरलेला असतो. आणि जीवनामध्ये असे जे कोणी सत्पुरुष असतात किंवा अशा प्रकारचे सत्पुरुष होऊन गेले, त्यांनी प्रत्येक मानवाला हेच सांगितलेलं आहे की शेवटी आपल्याला त्या तत्वापर्यंत पोचायचं आहे. पण त्या तत्वापर्यंत पोचण्यासाठी आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येतात किंवा आपल्याला हे तत्व कळण्यापर्यंत ज्या काही आपल्या शंका असतात, कुशंका असतात, या शंका कुशंकांना मार्गदर्शन मिळण्यासाठी आपल्या सद्गुरूंचे चरण हे कधीही सोडले नाही पाहिजे. कारण शेवटी आपले जे सद्गुरू असतात ते त्यांच्या परात्पर गुरुपर्यंत आणि दत्त प्रभूंपर्यंत जाण्याचा आपला तो एकमेव मार्ग असतो. आणि आपल्या जीवनामध्ये ज्या घडामोडी होतात त्या आपण सहन करण्याची ताकद ही फक्त आपल्या सद्गुरूंकडे मागायची असते.
कारण पूर्वकर्मानुसारेनं जे प्रारब्ध असतं ते सद्गुरूही बदलू शकत नाहीत। साक्षात संत पुरुषांनाही हे शक्य झालेलं नाहीये। अन्यथा महाराजांना जो काही विकार होता, जो काही आजार होता, त्याच्यावर ते सहजगत्या मात करू शकत होते। पण त्यांनी दत्तप्रभूंना असं सांगितलं की नाही, माझे भोग मला भोगून संपू दे। फक्त हे भोग भोगताना जी शक्ती माझी कमी पडते ती शक्ती मात्र दत्त महाराजांकडून त्यांनी मागून घेतली। असंच प्रत्येकाने, प्रत्येक मनुष्याने किंवा प्रत्येक भक्ताने आपल्या जीवनामध्ये येणारे संकट ही भोगण्यासाठी आपल्याला त्यांच्याकडे ही एक शक्ती मागायची असते। आणि जर का आपल्या मनामध्ये नितांत श्रद्धा असेल, आपल्या गुरूंवरती जर का तेवढं आपला विश्वास असेल, तर आपण नक्कीच या सगळ्या संकटातून बाहेर पडू शकतो। पण जे प्रारब्धात लिहिलेलं जे काही असतं, आपले प्रारब्ध भोग जे असतात, ते कोणतेही सद्गुरू टाळू शकत नाहीत। पण ते प्रारब्ध भोग भोगण्याची शक्ती मात्र ते आपल्याला नक्कीच प्रदान करतात। जेणेकरून हे प्रारब्ध भोग भोगत असताना त्याची जी एक तीव्रता असते आणि ती असह्य होते त्या देहाला, ती असह्य होणारी तीव्रता जर का आपली गुरुभक्ती तेवढी असेल, आपली गुरु शिष्य परंपरा तशी आपण जोपासली असेल, तर आपले गुरु नक्कीच आपल्याला ह्याच्यातून तारू शकतात म्हणजे आपल्याला ते सहन करण्याची ताकद ही नक्कीच देतात आणि त्याची तीव्रता ही नक्कीच कमी करतात। तर असे आपले हे गुरुवर्य भाऊ महाराज करंदीकर, त्यांनी आपल्या जीवनामध्ये थोरले स्वामी महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार तहहयात केला। आणि आत्ताच्या या महामारीच्या संकटामध्ये आपण आज सगळे मिळून आपल्या सद्गुरूंना प्रार्थना करूया, सगळे मिळून त्यांना विनवणी करूया की या संकटातून मुक्त होण्यासाठी मी म्हणत नाही, पण ह्या संकटाला तोंड देण्यासाठी गुरुवर्य भाऊ महाराज करंदीकर आणि थोरले स्वामी महाराज यांच्या चरणी आपण आज प्रार्थना करूया की सर्व भक्तांना आणि सर्व समाजाला या संकटातून तारण्यासाठी, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी नक्कीच कृपाशीर्वाद प्रदान करावे। आणि असे कृपाशीर्वाद आज आपण ह्या आरतीच्या निमित्ताने आपले गुरुवर्य भाऊ महाराज करंदीकर व थोरले स्वामी महाराज यांच्या चरणी विनम्र अशी प्रार्थना करूया। क्षमस्व।